हॅलो फ्रेंड, आजच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत की क्लास नंबर 2 पेंटर जनरल ट्रेडसाठी आणि पेंटिंग टेक्नॉलॉजी CITSवाल्यांसाठी आजचा क्लास आहे. आजचा क्लास नंबर 2 आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा. तर क्वेश्चन क्रमांक 1 पाहणार आहे आपण. विच इज द डबल पॅक पेंट? पुढीलपैकी कोणता डबल पॅक पेंट आहे? तर डबल पॅक पेंट आहे आन्सर डी, इपॉक्सी पेंट. नंबर 2 आहे वेअर मास्किंग इज डन बिफोर पेंटिंग अँड मशीन पेंटिंग करण्या अगोदर तिच्या कोणत्या ठिकाणी मास्किंग करणे आवश्यक आहे? तर इथे आपण ऑप्शन पाहत आहे. तर याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, पेंटिंग नसलेला भाग. नंबर 3 आहे विच पेंट इज बेस्ट फॉर आयरॉन गेट? लोखंडी गेटसाठी कोणता पेंट उत्कृष्ट असतो? तर याच्यासाठी आन्सर क्रमांक बी, हाय ग्लॉस इनेमल. नंबर 4 आहे विच डिफेक्ट ऑसर्स युअर पुअर अदर बिटवीन पेंट द सरफेस टू बी पेंटेड? पृष्ठभाग आणि पेंटिंग केलेला पेंट हे परस्परांना पुऱ्या प्रमाणात चिटकले गेल्यामुळे कोणता दोष उद्भवतो? तर याचा आन्सर आहे ए, फ्लेकिंग. नंबर 5 आहे विच डिफेक्ट ऑसर ड्यू ऑफ पुअर वर्कमॅनशिप कॅन पेंट विअर असेशन? कारागिराची निकृष्ट कौशल्य, स्वस्त स्वरूपाचा पेंट किंवा हवामानाचा प्रभाव यामुळे कोणता दोष उद्भवतो? तर याचा आन्सर आहे डी, फ्लॅशिंग. नंबर 6 आहे विच पेपर इज यूज टू रिमूव्ह एक्स्ट्रा मटेरियल फ्रॉम वुडन सरफेस अँड गिव्ह स्मूथ फिनिश? लाकडी पृष्ठभागावरील अतिरिक्त मटेरियल काढणे व त्याचे मऊ फिनिश मिळवण्यासाठी कोणता पेपर उपयोगी असतो? तर याचा आन्सर आहे सी, सँड पेपर. नंबर 7 आहे व्हॉट इज द वर्क ऑफ हुक ट्विजर? हुक ट्विजर कोणते कार्य करतो? तर हुक ट्विजरचं जे कार्य असते ऑप्शन क्रमांक बी आहे विनाईल पासून मोठ्या आकाराचे तुकडे दूर करणे. नंबर 8 आहे व्हॉट इज द पेंट कॅपॅसिटी ऑफ फोर्ड कप? फोर्ड कपची पेंट क्षमता किती असते? फोर्ड कपची क्षमता असते 100 ml. विच प्रायमर इज यूज्ड ऑन वुडन सरफेस? म्हणजे लाकडी पृष्ठभागावर कोणते प्रायमर उपयोगी असते? तर लाकडी याच्यावर असते उपयोगी नंबर ए, व्हाईट ऑइल प्रायमर. विच लॅडर इज युअर पेंट मॅक्सिमम 25 फीट हाईट वॉल? 25 फूट उंचीची भिंत पेंटिंग करण्यासाठी कोणती लॅडर उपयोगी असते? तर याचा आन्सर आहे वाढवता येणारी सीडी. 11 आहे विच पेंट डिफेक्ट अकर ड्यू पुअर क्वालिटी ऑफ पेंट अँड इम्पेरियर विनिशनल? पेंटची कमी गुणवत्ता आणि अपुऱ्या प्रमाणात मोकळी व खेळती हवा या गोष्टीमुळे कोणता दोष उद्भवतो? तर याचा आन्सर आहे ए, ब्लूमिंग. व्हॉट इज द फॉर्म ऑफ ऑइल बाउंड डिस्टेंबर? ऑइल बाउंड डिस्टेंबर कोणत्या स्वरूपात उपलब्ध असतो? तर त्याचा आन्सर आहे ऑइल बाउंड डिस्टेंबर हे लगद्यामध्ये, पेस्टमध्ये असते. नंबर 13 आहे विच प्रोसेस इज डन बाय पर प्री ट्रीटमेंट टँक इन द स्प्रे पेंटिंग पेंट? स्प्रे पेंटिंग प्लांटमधील प्री ट्रीटमेंट टँकमध्ये कोणती प्रक्रिया करण्यात येत असते? याचा आन्सर आहे डी, क्लिनिंग प्रक्रिया. विच प्रायमर इज यूज बिफोर पेंट अ वुडन डोर? लाकडी दरवाजा पेंटिंग करण्या अगोदर कोणता प्रायमर उपयोगी असतो? तर व्हाईट ऑइल प्रायमर, डी. विच ब्रश इज बेस्ट फॉर वॉटर कलर पेंटिंग? वॉटर कलर पेंटसाठी कोणता ब्रश सर्वोत्तम आहे? नंबर बी, सेबल ब्रश. व्हॉट इज द मेजरिंग युनिट ऑफ पेंट विस्कोसिटी? विस्कोसिटी मोजण्याचे एकक कोणते आहे? विस्कोसिटी हे सेकंदमध्ये मोजल्या जाते.
विच इज द स्ट्रॉंग अँड हार्ड मटेरियल. कोणता धातू मजबूत आणि कठीण असतो? नंबर ए स्टेनलेस स्टील. विच डिफेक्ट ऑसर ड्यू ऑसेल्फ enduring मटेरियल लाईक ब्रिक्स अँड पेस्टर. इमारतीच्या विटा आणि प्लास्टरमध्ये क्षारांचे अस्तित्व राहिल्याने कोणता दोष उद्भवता? नंबर बी इन्फ्लोरेसन्स. विच स्ट्रक्चर डिझाईन कॅन बी फेल्ड बाय टच. कोणत्या प्रकारची स्ट्रक्चर डिझाईन हाताचा स्पर्श केला असता ती जाणवते? प्लेन स्ट्रक्चर. रिलीफ स्ट्रक्चर. आन्सर. विच पिगमेंट liquid after applying to the surface in thin layer coherence to the solid film. कोणते द्रवरूप पिगमेंट पृष्ठभागावर लावल्यानंतर आणि ते सुकल्यावर घन पातळ अशी फिल्म तयार होते? कोणते द्रवरूप आहे? आन्सर आहे बी पेंट. What is the used for long lasting protection and natural look? फर्निचर दीर्घकाळ संरक्षण व्हावे आणि त्यासाठी नैसर्गिक सौंदर्य अबाधित राहावे यासाठी काय उपयोगी असते? त्याच्यासाठी उपयोगी असतो PU किंवा मेलेमाइन. What paints causes more irritation to the eyes and skin? कोणत्या पेंटमुळे डोळ्यांना आणि त्वचेला जास्त इजा व जळजळ होते? तर जेल आधारित. वॉटर आधारित पेंट. आन्सर बी. हाऊ मच व्होल्टेज इज रिक्वायर्ड इलेक्ट्रॉनिक स्प्रे पेंटिंग. इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रे पेंटिंग किती व्होल्टेज आवश्यक असते? नंबर ए 110 AC. 24 विच पेंट इज बेसिकली अप्लाइड फ्लोअर. कोणता पेंट विशेषतः फ्लोअरला लावण्यात येतो? बी इपॉक्सी पेंट. विच एअर डाय पेंट क्लेरिनली यूज फॉर पेंटिंग मटेरियल शीट. मेटल शीट पेंटिंग करण्यासाठी सामान्यपणे कोणता हवेने सुकणारा पेंट वापरतात? मेटल शीट पेंटिंगसाठी ऑइल बॉन्ड. इनॅमल पेंट. नंबर सी. तर आजचे आपले 25 क्वेश्चन इथं संपलेले आहे. तर मिळूया तिसऱ्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला पेंटर जनरल ट्रेड विषयी किंवा पेंटिंग टेक्नॉलॉजी CIT संबंधित कोणता पण अडचण असल्या तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. भेटूया तिसऱ्या व्हिडिओमध्ये उद्या सकाळी. जय हिंद, जय भारत.